नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते असं म्हटलं तर दिवाळीचा 5वा दिवस आणि 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा होय। कार्तिक महिन्याची प्रतिपदा अर्थात पहिला दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो। यंदा 2 नोव्हेंबर 2024ला शनिवारच्या दिवशी बलिप्रतिपदा आलेली आहे। या व्हिडिओत मी तुम्हाला बलिप्रतिपदेची संपूर्ण माहिती सांगणार आहे, कारण या दिवशी आपण दिवाळी पाडवा सुद्धा साजरा करत असतो। कार्तिक महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात आपल्याला या दिवसापासून करता येईल हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। बलिप्रतिपदेच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं असं म्हणतात। सणवार असतील किंवा व्रतवैकल्यांचा काळ असेल तेव्हा जर आपण सूर्योदयाच्या आत उठलो तर आपली कामंसुद्धा पटपट आवरतात। त्याचबरोबर पूजा अर्चासुद्धा योग्य वेळेत पूर्ण होतात, आपलं मन एकाग्र राहतं आणि आपण सूर्योदयाच्या वेळेस सूर्यदेवांना अर्घ्यसुद्धा देऊ शकतो। याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील महिलांना याची फार मदत होते, कारण सणवार असतील व्रतवैकल्यांचा काळ असेल यामध्ये सर्वात जास्त थकतात त्या म्हणजे महिला। तर आपण त्यांना अशा पद्धतीने लवकर उठून सहकार्य केलं पाहिजे। उठल्यानंतर आपली जी काही दिनचर्या असते ती आटोपून घ्यायची, जसं की घरातील स्वच्छतेची कामं असतील, अंघोळ असेल तर ते सुद्धा करून घ्यायचं। या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे, कारण हा दिवससुद्धा दिवाळीच्या दिवसांमध्ये मोजला जातो। तुम्ही जर विकतचं उटणं आणलेलं असेल तर मग ते लावून स्नान करा, किंवा घरच्या घरी तुम्ही एखाद्या भांड्यात थोडंसं डाळीचं पीठ घ्या। आपल्या घरामध्ये किती सदस्य आहे या अंदाजानुसार घरातील महिलांनी उटणं तयार करावं। त्यासाठी हरभरा डाळीचं पीठ, त्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि त्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल किंवा केसांना एखादं सुगंधित तेल लावत असाल तर ते सुद्धा मिक्स करू शकता। ते तुम्हाला टाकायचं नसेल तर आपलं जे खाद्यतेल असतं ना तर ते सुद्धा आपण टाकू शकतो। फक्त खरकट तेल त्यामध्ये वापरू नका, किंवा गुलाब पाणी असेल तर ते वापरून सुद्धा तुम्ही बेसन पीठ आणि हळदीची एक पातळसर अशी पेस्ट केली, म्हणजे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही, उठण्याप्रमाणे आपण लावू शकू अशा पद्धतीने ते उटणं तयार करायचं आणि घरातील सर्वांना या दिवशी ते लावायला सुद्धा द्यायचं। उठण्याने अभ्यंग स्नान करण्याला या दिवशी महत्त्व यासाठी आहे की धार्मिकदृष्ट्या तर महत्त्व आहे, पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। थंडीचे दिवस सुरू झालेले असतात, आपली त्वचा उकलते, तर ती मुलायम राहावी यासाठी उठण्याने खूप चांगला फायदा मिळतो। उठण्याचं अभ्यंग स्नान झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा। त्याच्यानंतर उंबरठासुद्धा घर मालकिनीने किंवा घर मालकाने पुसून घ्यायचा। आपल्या घरी कुणी कामाला मदतनीस येत असेल तर त्यांची वाट पाहायची नाही। असं म्हणतात, आपल्या घराचा उंबरठा आणि दरवाजा हा आपणच स्वच्छ केला पाहिजे, दुसऱ्यांना तो पुसायला किंवा पुजायला लावू नये। आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण आदल्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजनाची पूजा मांडलेली असते, तर या पूजेची उत्तर पूजा आपल्याला करायची असते, म्हणजेच काय पूजा काढून घ्यायची असते। विधिवतपणे तुम्ही सगळी उत्तर पूजा करून घ्या। उत्तर पूजा तुम्ही पहाटे 5-5:30 वाजेपासून किंवा सकाळी सूर्योदय झाल्यानंतर केली तरी पण चालेल, पण योग्य पद्धतीने करा। सगळ्या गोष्टींचं योग्य रीतीने विसर्जनसुद्धा करा। त्यानंतर ज्या ज्या देवी देवतांना तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये मांडलं होतं त्या सर्व देवी देवतांना स्नान घाला। जे देव देव्हाऱ्यातच होते त्यांनासुद्धा स्नान घाला। आणि या दिवसापासून होते कार्तिक महिन्याची सुरुवात, त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही या दिवशी हळद मिश्रित पाण्याने किंवा चंदन मिश्रित पाण्याने स्नान घालू शकता। पंचामृताने घातलं तरी पण चालेल। सगळ्यात शेवटी पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आणि त्यांना व्यवस्थित पुसून देवघरामध्ये स्थापन करायचं। आता हा जो महिना असतो कार्तिक महिना, तर या महिन्यात येते देव उठणी एकादशी, म्हणजेच काय, तेव्हा चातुर्मासाची समाप्ती होते। आपण या दिवसांमध्ये तुळशीचं लग्नसुद्धा लावतो, म्हणजे कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो। त्यामुळे आपल्याला पहिल्या दिवसापासून कार्तिकी एकादशीपर्यंत किंवा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत बाळकृष्णाची किंवा भगवान विष्णूंची किंवा विष्णुरूपी पांडुरंगांची चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा योग चालून आलेला असतो। या दिवसापासून तुम्ही गीतेतला एक अध्याय वाचायला सुरुवात करा, किंवा नित्य तुम्ही गीतेतला 15वा अध्याय वाचत चला। ज्यांना अध्याय वाचणं किंवा ऐकणं शक्य होणार नाही त्यांनी दररोज 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। 108 वेळा समजा तुम्हाला शक्य झालं नाही तर 11 ही सुद्धा अतिशय शुभ संख्या आहे। तुम्ही 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरूर म्हणत जा। ज्यांना कशाचीही अनामिक भीती वाटते
किंवा रात्री डचकून उठणे, काही वाईट स्वप्न पाहणे यासारखा त्रास नेहमीच होतो, त्यांनी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र दररोज झोपण्याआधी किंवा उठल्याबरोबर लगेच म्हणत जावा. कार्तिक पौर्णिमा येईपर्यंत दररोज तुम्ही भगवान विष्णूंना किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, म्हणजेच काय भगवान विष्णूंचं तुमच्याकडे जे रूप असेल त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र वाहायचं आहे. आणि पहिल्या दिवशी तुम्ही आठवणीने त्यांना एक हळकुंडाची जोडी म्हणजे 2 हळकुंड जे लेकूरवाळे ज्यांना फाटे फुटलेले आहेत अशा पद्धतीचे अर्पण करावे. भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या सर्व रूपांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि हळकुंड जे आहे ते वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला 2 हळकुंड भगवान विष्णूंच्या समोर अर्पण करायचे आहे. या दिवशी तुम्ही एखादा पिवळ्या रंगाचा गोड पदार्थ तयार करून तो भगवान विष्णूंना नैवेद्याच्या स्वरूपात दाखवू शकता. ज्यांना चातुर्मासाच्या या 4 महिन्यांमध्ये गोपद्म व्रत करता आलं नाही त्यांनी कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत किंवा कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे साधारणतः 11 दिवस का होईना गोपद्म व्रत अवश्य करावं. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीला हे व्रत सांगितलं होतं. या व्रताच्या प्रभावाने आपल्या कुटुंबाला सुखशांती लाभते, त्याचबरोबर महिलांना अखंड सौभाग्यसुद्धा मिळतं. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, दररोज तुमच्या देवघराच्या समोर किंवा तुळशीपाशी गायीची पावलं काढायची आहे. जशी आपण पहिल्या काळात आपल्या आई वगैरे एकदम साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीची पावलं काढायच्या ना, तर त्यालाच गोपद्म असं म्हटलं जातं. तुम्हाला 33 पावलं काढणं शक्य झालं नाही तर तुम्ही फक्त 4 गायीची पावलं काढू शकता आणि त्यांची हळदी कुंकू वाहून पूजा करू शकता. पहिल्या दिवशीच तुम्ही अशी सुरुवात करा आणि गोपद्म व्रताचा लाभसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आता या दिवसाचं दुसरं महत्त्व काय आहे तर ते म्हणजे दिवाळी पाडवा. जसं आपण भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल तेव्हा एक बहीण भावाला ओवाळते आणि औक्षणाचा एक कार्यक्रम होतो. म्हणजे भावा बहिणीच्या नात्याचा किंवा प्रेमाचा अतूट सण आपण भाऊबीज किंवा रक्षाबंधन या निमित्ताने पाहत असतो, साजराही करत असतो. तसंच दिवाळी पाडव्याला प्रत्येक पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते. पती पत्नींच्या नात्यामध्ये एक प्रकारचा गोडवा राहावा या अर्थाने पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि पतीसुद्धा भेट म्हणून एखादी भेटवस्तू असेल, काही गोड पदार्थ असेल तर तो आपल्या पत्नीला देत असतो. तर मग औक्षणाचं ताट कसं तयार करायचं, आपलं जे देवपूजेचं ताम्हण असतं ते घ्या किंवा एखादं मोठं ताट घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाच्या कणकेचा दिवा करून घ्या आणि या दिव्याला साईडने 2 मुटकेसुद्धा ठेवा. याला कुणी कुणी लोड असंही म्हणतं, कुणी कुणी मुटके असंही म्हणतं. तर ते मुटके एकदम प्लेन नाही बनवायचे, त्याच्यावर आपल्या बोटांचे ठसेसुद्धा उमटवायचे. जसं व्हिडिओत दाखवलेलं आहे त्या पद्धतीने कणकेचा एक दिवा आणि त्याच्या साईडला 2 मुटके ठेवायचे. तर त्याला आपल्या धार्मिक भाषेमध्ये बळी असंही म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला करगोटा ठेवायचा आहे. नाणं सुपारी किंवा मग सोन्याचा दागिना आणि 1 रुपयाचं नाणं असंही तुम्ही ठेवू शकता. खोबऱ्याची वाटी घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं आणि सोन्याचा दागिना ठेवू शकता. करगोटा, नारळ, त्याचबरोबर कुंकवाचा गंध, अक्षता यासारख्या वस्तू येतात औक्षणाच्या ताटामध्ये. आणि पतीला देण्यासाठी तुम्ही काही गिफ्ट घेतलेलं असेल तर तेही तुम्ही साईडला ठेवू शकता. काही गोड पदार्थ त्यांना खायला द्यायचा असेल तर तोही एखाद्या वाटीमध्ये किंवा साईडला एखाद्या बॉक्समध्ये ठेवा, जेणेकरून गंध, मिठाई सगळं काही एकत्र होत नाही. जसं तुम्हाला शक्य होतं त्या पद्धतीने हे औक्षणाचं ताट तयार करा. तुमच्या पतिराजांना सुरुवातीला गंध, अक्षता लावून त्यानंतर आपण जे दिव्याच्या साईडने 2 मुटके ठेवलेले असतात बळी म्हणून, तर ते सुद्धा त्यांच्या सुरुवातीला गुडघ्यापाशी, त्यानंतर खांद्यावर लावायचे आहे आणि पुन्हा जागेवर ठेवायचे आहे डोक्यावरून ओवाळून. लक्ष्मीपूजनामध्ये आपण जे लाया बत्तासे पूजतो ते सुद्धा औक्षणाच्या ताटामध्ये ठेवण्याची पद्धत आहे. पण समजा औक्षणाच्या ताटामध्ये खूप जास्त गर्दी होणार असेल तर तुम्ही हे पदार्थ नाही ठेवले तरी पण चालेल. आता मुटके वगैरे अंगाखांद्याला लावून झाले की त्यानंतर काय करायचं, खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण जो करगोटा, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं आणि सोन्याचा दागिना ठेवलेला असतो तर ती वाटी तशीच उचलायची, पतीच्या मधोमध कपाळी लावायची, त्यानंतर गोल गोल फिरवायची, पुन्हा जागेवर ठेवायची आणि सगळ्यात शेवटी तुम्ही संपूर्ण औक्षणाचं ताट हातामध्ये घेऊन त्यांना ओवाळायचं आहे. गोड पदार्थ, मिठाई खाऊ घालायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या पतीला भेटवस्तू देऊ शकता, त्यांना नमस्कार करू शकता. बरेच नवरे किंवा पती आता नाही म्हणतात आपल्या बायकोला पाया पडू द्यायला, कारण असं म्हणतात की तूच आमच्या घरची लक्ष्मी आहे,
किंवा बऱ्याच वेळा असंही होतं दोघेही सारख्याच वयाचे असतात, मग आपल्या पत्नीचाही आपण आदर ठेवायला हवा. पण पाया पडणं वगैरे म्हणजे काही कमीपणाचं लक्षण नाही आहे. पहिल्यापासून धार्मिक मान्यता आहे की पत्नीने आपल्या पतीचे दर्शन घ्यावे किंवा पाया पडावं. आपण माता लक्ष्मीला सुद्धा बघतो की ती तिच्या पतिराजांचे पाय दाबत असते किंवा त्यांची सेवा करत असते. तर तुम्ही सुद्धा एक आदरभाव म्हणून त्यांच्या पाया पडू शकता आणि ते नसतील म्हणत तर नाही पडलं तरी पण चालेल. त्यानंतर पतीने सुद्धा आपल्या नात्याची जी काही वीण आहे ती दृढ राहावी या अर्थाने पत्नीला काही गोड पदार्थ असेल किंवा तुम्ही काही भेटवस्तू घेतलेली असेल, नाहीतर मग साडी वगैरे घेतली असेल, जे असेल ते तुमच्या यथाशक्तीने किंवा इच्छाशक्तीने देऊ शकता. आणि करगोटासुद्धा तुम्ही तुमच्या पतीला अवश्य द्या. एक नजर लागू नये या अर्थाने सुद्धा करगोटा कमरेला बांधण्याची पद्धत आहे. तर काळा करगोटा तुम्ही तुमच्या पतीला द्यायचा आहे. ज्यांच्या घरी लाल करगोटा बांधण्याची पद्धत आहे त्यांनी लाल दिला तरी पण चालेल. आता हा झाला दिवाळी पाडवा आणि त्यानिमित्ताने आपल्या पतीचं केलेलं औक्षण. त्याचबरोबर सुरुवातीला मी तुम्हाला कार्तिक मासाची सुरुवात आपण कशा पद्धतीने करू शकतो हेही सांगितलं. आता या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा भाग की बलिप्रतिपदा असं का म्हटलं जातं, त्यासाठी बलिप्रतिपदेची अगदी थोडक्यात कथा आपण ऐकूया. ऐकावी हरिभक्तांनो बलिप्रतिपदेची कहाणी. प्राचीन काळी बळी नावाचा एक फार बलाढ्य राजा होऊन गेला. हा बळीराजा म्हणजे भक्त प्रल्हादाचा नातू. त्याने सर्व पृथ्वी जिंकली आणि माता लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकलं. मग भगवान विष्णूंनी वामनावतार घेतला आणि बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे 3 पावलं मावतील एवढ्या जमिनीची याचना केली. बळीराजा दानशूर होता, पण त्याला दानधर्म कुठे आणि कसा करावा याचं मात्र अजिबात ज्ञान नव्हतं. म्हणजे तो एकदम सढळ हस्ते किंवा यथाशक्तीने दानधर्म करायचा. बळीने त्रिपादभूमी वामनाला दिली. वामनाने 2 पावलातच पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला. 3रं पाऊल कुठे ठेवू असं विचारलं तेव्हा बळीने आपलं मस्तक नमवून त्यावर 3रं पाऊल ठेवा असं वामनाला सांगितलं. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपलं. सर्वांबरोबर माता लक्ष्मीची देखील सुटका केली व सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले. हे सर्व अश्विन वद्य त्रयोदशी ते अमावस्या या 3 दिवसांमध्ये घडलं. माता लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर ती कायम प्रसन्न असावी म्हणून तिची पूजा करण्याचा प्रघात सुरू झाला. पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे, अश्विन अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधते. तिचा स्वभाव अतिशय चंचल आहे, त्यामुळे तिला सांभाळणं आणि टिकवून ठेवणं मोठं कठीण काम आहे, जे आपल्याला जमलं पाहिजे. ज्या घरामध्ये स्वच्छता, रसिकता, शांतता असते तिथे माता लक्ष्मी लवकर आकर्षित होते आणि त्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यसुद्धा करते. शिवाय ज्या घरामध्ये चारित्र्यवान, कर्तव्यनिष्ठ, संयमी आणि क्षमाशील पुरुष असतात, गुणवती पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरीसुद्धा वास्तव्य करणं माता लक्ष्मीला फार आवडतं. वामनाने जेव्हा 3रं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी असा वर दिला, तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील. म्हणूनच कार्तिक शुक्ल प्रतिपदेला आपण जो दिवाळी पाडवा साजरा करतो तेव्हासुद्धा पत्नी पतीचा औक्षण करताना इडापिडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हणते. आणि भाऊबीजेच्या दिवशीसुद्धा एक बहीण भावाचं औक्षण करते तेव्हासुद्धा हेच वाक्य म्हणत असते. अशा पद्धतीने दिवाळीला जोडून बलिप्रतिपदा सण साजरा करण्याचा प्रघात पडला. या व्हिडिओत मी तुम्हाला बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि कार्तिक महिन्याची सुरुवात कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि बलिप्रतिपदा, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.